नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून संस्कृत भाषा शिकण्यासाठी त्यांना थोडी मदत होऊन जाईल. सुरुवात करूया आपण स्टँडर्ड 9th सब्जेक्ट संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र, इयर 2020. आजचा आपला टॉपिक आहे तो आहे किम कर्तुम, म्हणजेच काय करण्यासाठी. ओके, काय करण्यासाठी. पुस्तकात तुम्ही लिहून घ्या तिथे काय करण्यासाठी. ठीक आहे, पेज नंबर 9 वर हे आहे. सो असं तुमचा फोटो आहे चॅप्टरचा. किम कर्तुम म्हणजेच काय करण्यासाठी. ओके, सो बघा, युवकः चित्रपट गृहं गच्छति चित्रपटम पश्यति च. च ने दोन वाक्य जॉईंट केलेली आहेत. पहिली क्रिया आहे त्याची, युवक चित्रपटगृहात जातो, आणि इथे आणि येणार, आणि चित्रपट पाहतो. तर इथे जर तुम्ही बघितलं, व्यवस्थित बघितलं, तर इथे गच्छती हे एक क्रियापद आहे आणि पश्यती हे दुसरं क्रियापद आहे. म्हणजेच एका वाक्यात दोन क्रियापद वापरलेली आहेत आणि च ने त्यांना जॉईंट केलेलं आहे. ओके, आता इथे बघा पुढे काय आहे. युवकः किमर्थम चित्रपटगृहं गच्छति. युवक कशासाठी चित्रपटगृहात गेला. ठीक आहे, तर इथे बघा, इथे मी सांगतानाच अर्थ सांगितलेला की काय करण्यासाठी. तर प्रश्न सुद्धा मी कसा विचारणार की युवक कशासाठी चित्रपटगृहात गेला. तर तुमचं उत्तर काय येणार, चित्रपट पाहण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे पाहणं ही जी क्रिया आहे तिला आपण साठी असा शब्द लावून पाहण्यासाठी असा शब्द तयार केला मराठीत. सेम गोष्ट आपल्याला संस्कृतमध्ये करायची. ठीक आहे, त्याच्यासाठी म्हणून मग उत्तर कसं आलं बघा. युवकः चित्रपटम द्रष्टुम चित्रपटगृहं गच्छति. युवक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेला. तर पाहण्यासाठी असं म्हटल्यामुळे पश्यतीचं काय झालेलं आहे इथे, द्रष्टुम असं तुमंत रूप झालेलं आहे. ठीक आहे, या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं, त्वांत अव्यय बघितले, ल्यबंत अव्यय बघितले. या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तुमंत अव्यय. ठीक आहे, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्वांत, लेबंत, तुमंत, हे सगळे जे अव्यय आहेत ते बेसिकली कशासाठी असतात, तर कमीत कमी शब्द वापरून जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण हे सगळे जे अव्यय आहेत ते वापरतो. ठीक आहे, आता इथेच एक्झाम्पल बघा. आता हे जे वाक्य आहे ते बोलण्यासाठी मी दोन क्रियापदं वापरली, पण जर मला दोन क्रियापदं वापरायची नसतील, मला डायरेक्टली म्हणायचं आहे की युवक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेला, तर मी काय वापरलं त्याच्यासाठी, द्रष्टुम हा शब्द वापरला जो की तुमंत अव्यय आहे. ओके, कारण प्रत्येक वेळेला आपण असं नाही म्हणणार की युवक चित्रपटगृहात गेला आणि त्याने चित्रपट पाहिला. हे खूप लॉंग सेंटेन्स होतं, तर ते शॉर्टमध्ये आपण डेली लाईफमध्ये बोलताना फटाफट वाक्य बोलतो. त्याच्यामुळे ही जी अव्यय असतात ती आपल्याला मदत करतात. ठीक आहे, भरपूर मुलांचं कन्फ्युजनच इथे असतं, त्यांना समजतच नाही. ते लोक शिकतात त्वांत अव्यय, लेबंत, तुमंत सगळं शिकतात, पण त्यांना समजतच नाही ती का आपण वापरतो. तर ते मी इथे सांगितलं की वाक्याचं सुलभीकरण, ठीक आहे, आपण डेली लाईफमध्ये जे काही बोलत असतो तर ते सोप्या पद्धतीने आपण बोलत असतो. आपण लांबलचक वाक्य अजिबात बनवत नाही. तर ते जेव्हा आपण संस्कृतमध्ये करतो तेव्हा आपण ह्या अव्ययांची मदत घेतो. ठीक आहे, कळलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी उदाहरणासोबतच एक्सप्लेनेशन दिलं की तुमंत तुम्ही कसं वापरता. जेव्हा जेव्हा तुम्ही मराठीत साठी बोलता तेव्हा तेव्हा तुम्ही संस्कृतमध्ये तुमंत अव्यय वापरता. ओके, व्हेरी गुड. आता आपण अजून एक्झाम्पल बघूया. जोपर्यंत तुम्ही एक्झाम्पल बघणार नाही, उदाहरण बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ती कॉन्सेप्ट कळणार नाही, फक्त सांगून थेरॉटिकली. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बालकाः गृहं आगच्छन् जलं च अपिबन्. ठीक आहे, पास्ट टेन्सचं वाक्य आहे हे. बालकाः म्हणजे मुलं,
गृहम आगच्छन म्हणजे घरी ये आले, जलम च अपिबन आणि माहिती तुम्हाला आधी येतं, आणि त्यांनी काय केलंय, पाणी प्यायलेले आहे. ठीक आहे. सो आता हे किती मोठं वाक्य झालं की मुलं घरी आली आणि त्या लोकांनी पाणी प्यायलं, हे खूप मोठं वाक्य झालं. तर इथे परत प्रश्न विचारलाय बघा, बालकाः किमर्थम गृहम आगच्छन, मुलं घरात कशासाठी आली होती, तर कशासाठी आली होती, पाणी पिण्यासाठी. ठीक आहे. मग तुम्हाला उत्तर जर द्यायचं आहे संस्कृतमध्ये तर तुम्ही कसं देणार, बालकाः जलम पातुम गृहम आगच्छन, बालक पाणी पिण्यासाठी घरी आले होते. सो तुम्हाला इथे एक गोष्ट कळली की जिथे अपिबन आपण आधी वापरलं तिथे आपण पातुम असा शब्द तुमंत म्हणून वापरला. जसं की आपण त्वांत अव्ययमध्ये पा पिब चं काय वापरलेलं, पित्वा वापरलेलं की नाही त्वांत अव्यय. तसंच इथे जर तुमंत वापरायचं असेल तर काय होणार, पातुम होणार. ठीक आहे. आता पुढे अजून वाक्य बघूया, 2 उदाहरणं. छात्रौ पुस्तकालयम अगच्छताम. पुस्तकालय म्हणजे लायब्ररी. ठीक आहे. विद्यार्थी ग्रंथालयात आले होते. तर प्रश्न कसा विचारणार तुम्ही, छात्राः नाही, ते काय येणार, छात्रौ सांगितले म्हणजे द्विवचन आहे ना, देवौ प्रमाणे. छात्रौ किमर्थम पुस्तकालयम अगच्छताम म्हणजे ती 2 जी मुलं आहेत, छात्र आहेत, ते पुस्तकालयात कशासाठी बरे आले होते, तर काय इथे उत्तर बघा तुमचं, पठितुम वाचण्यासाठी. मग तुमचं उत्तर कसं तुम्ही देणार संस्कृतमध्ये, छात्रौ पठितुम पुस्तकालयम अगच्छताम. ठीक आहे. कळलेलं आहे तुम्हाला. पुढे बघा, मेघा फेनकम स्वीकरोती. फेनकमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, फेनक याचा अर्थ होतो साबण. ठीक आहे. मेघा फेनकम स्वीकरोती म्हणजे मेघाने साबण स्वीकारला. तर प्रश्न विचारायचा आहे किमर्थमने तुम्हाला. ठीक आहे. जिथे तुम्ही तुमंत वापरणार तिथे तुम्हाला प्रश्न किमर्थम असा शब्द वापरूनच विचारावा लागतो. सो प्रश्न कसा बनलाय बघा, मेघा किमर्थम फेनकम स्वीकरोती, मेघाने साबण कशासाठी स्वीकारला. कशासाठी साबण घेतो आपण, कपडे धुण्यासाठी. मग उत्तर बघा काय झालेलं आहे, मेघा वस्त्राणी प्रक्षालयितुम फेनकम स्वीकरोती. मग धुण्यासाठी, कपडे तर वस्त्राणी झालं अनेक वचन. ठीक आहे. पण धुण्यासाठी हा शब्द मी संस्कृतमध्ये काय वापरलाय, तुमंत वापरून, प्रक्षालयितुम, कशा तरी करण्यासाठी. ठीक आहे. सो कपडे धुण्यासाठी तिने साबण वापरला, स्वीकार केला. आता ही जी येल्लो पट्टी आहे ते तुम्ही बघा, द्रष्टुम, पातुम, पठितुम. तुम्हाला कळतंय आता मी जेव्हा बोलते तुम्हाला तुम 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 असं साऊंड ऐकायला येतोय. परत बोलते ऐका, द्रष्टुम, पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम इत्येतानि हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. म्हणजे हे जे आपण वाचले तुम तुम ज्याचं साऊंड एंडिंगला असं होतोय ते काय आहेत, हेत्वर्थक तुमंत अव्यय आहेत. हेत्वर्थकचा अर्थ काय होतो, तर काहीतरी हेतू. ओके. तुमचा काहीतरी हेतू आहे हे दाखवण्यासाठी हेत्वर्थक तुमंत अव्यय वापरले जातात. जसं की इथे मुलं लायब्ररीत येत आहेत तर त्यांचा काहीतरी हेतू आहे. काय हेतू आहे, वाचणे हा त्यांचा हेतू आहे, म्हणून पठितुम झालेला आहे. त्याच्यानंतर मेघाने साबण स्वीकारला तर तो स्वीकारण्याचा तिचा हेतू काय आहे, तर तिला कपडे धुवायचे आहेत. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला हेतू म्हणजे साठी मराठीमध्ये असा शब्द जिथे येतो तिथे तुम्हाला तुमंत अव्यय वापरायचे असतात. आता इथे बघा, पठत अवगच्छत च म्हणजे वाचा आणि समजा. पहिलं आहे शुनकाः खादितुम इच्छन्ति. शुनकाः म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शुनक म्हणजे काय, कुत्रा. शुनकाः त्याचं अनेक वचन झालं म्हणजे कुत्रे. ठीक आहे, कुत्रे. सो त्यांना खाण्याची इच्छा आहे, असं इथे अर्थ होतो की कुत्रे खाण्यासाठी इच्छा करतात. साठी आलेला आहे. दुसरा आहे अहम वक्तुम एच्छम, मी
वक्तुम म्हणजे बोलण्याची, मला बोलण्याची इच्छा आहे. पुढे तिसरं आहे भारवाहकः, भारम वोढुम शक्नोती म्हणजेच हमाल. भारवाहक म्हणजे जो हमाल जो असतो तो, जो आपल्या बॅग्स वगैरे उचलतो स्टेशनवर. सो भारवाहकाः भारम वोढुम शक्नोती म्हणजे हमाल बोजा वाहू शकतो. वोढुम म्हणजे वाहणे, तो तेवढं वजन घेऊ शकतो. पुढे काय आहे तर ताहा नार्यः रुचिरम पक्तुम शक्नुवन्ति. ताहा म्हणजेच काय त्या, अनेक वचन. हा तीचं अनेक वचन काय होतं त्या बायका सुंदर स्वयंपाक करू शकतात. नार्यः अनेक वचन झालेलं आहे, नारीचं नार्यः, त्या बायका रुचिरम म्हणजे खूप सुंदर असा म्हणजे सुंदर असा स्वयंपाक करू शकतात. पक्तू म्हणजे पकावून म्हणजे शिजवणे वगैरे असं. ठीक आहे. जनाः भोजनम कर्तुम आरभन्त म्हणजेच काय होतं इथे की जनाः, एक मिनिटच, ओके, जनाः भोजनम कर्तुम आरभन्त याचा अर्थ काय होतो, लोकांनी जेवण करण्यास सुरुवात केली. आरभन्त म्हणजे सुरुवात करणे. ठीक आहे. सो इथे पण तुम्हाला तुमंतची काही रूपं दिसलेली आहेत, जसं की खादितुम, वक्तुम, वोढुम, पक्तुम, कर्तुम. ओके. सो तुमंत तुम्हाला टॉपिक इथेच ओव्हर होऊन जातो. फक्त तुम्हाला त्याच गोष्टी आहेत पुन्हा पुन्हा की कशासाठी, तर हे करण्यासाठी, ते करण्यासाठी हेतू दाखवतात. ठीक आहे. आता इथे संभाषापत्रम बघूया. ओके. हेत्वर्थकम योजयित्वा संवादः पूरयत म्हणजे हेत्वर्थक आपल्याला अव्यय योजायचे आहेत आणि हा जो संवाद आहे तो कंप्लीट करायचा आहे. ओके. सिंहः रे मूषक दंडयामी त्वाम. तुम्हाला ही स्टोरी माहिती आहे ना, सिंह, लायन अँड माऊस, ही जी स्टोरी आहे तीच इथे स्टोरी आहे. ओके. उंदीर आणि सिंह. तर सिंह काय म्हणतो, रे मूषक, संबोधन विभक्ती वापरली आहे बघा इकडे. अरे मूषका दंडयामी त्वाम. दंडयामी याचा अर्थ काय, मी तुला दंड देणार आहे. दंडयामी, मी म्हणजे तो स्वतः म्हणतोय ना, त्याच्यामुळे मी प्रत्यय लागलेला आहे. त्वाम म्हणजे तुला, मी तुला दंड देतो. मूषक काय म्हणतो त्याच्यावर बघा, मूषकः बोहो. बोहो म्हणजे अरे असं, अहो असं आपण बोलतो. ठीक आहे. अहम डॅश इच्छामी मुंचतु माम. मला जाण्याची, गम म्हणजे तुम्हाला कळतंय ना जाणं, गमगच्छ. सो मला जाण्याची इच्छा आहे. मुंचतु माम, मुंचतु माम म्हणजे मला तू सोडून दे. आता इथे गम हा जो धातू आहे त्याचं तुमंत रूप काय वापरणार तुम्ही, गंतुम. काय वापरणार, मी ते लिहून दाखवते बघा, गन आणि तुमंत रूप असं वापरायचं, गंतुम. ठीक आहे. इथे लिहिणार तुम्ही. सो वाक्य कसं होतंय बघा, भोहो अहम गंतुम इच्छामी मुंचतु माम म्हणजे मला जाण्याची इच्छा आहे, प्लीज मला तू सोड, कृपया तू मला सोड. सिंहचा डायलॉग आहे, किमर्थम मुंचामी, कशासाठी सोडू. बघा आता किमर्थमने प्रश्न विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला समजते. ठीक आहे. किमर्थम मुंचामी म्हणजे कशासाठी बरं सोडू. अहम निद्रामग्नः आसम, मी झोपलेलो होतो. आसम अस्ति, असीचं भूतकाळ वापरतो आपण. ठीक आहे. मी झोपलेलो होतो. त्वया मम निद्राभंगः कृतः, तू माझी झोप मोडलीस. निद्राभंग म्हणजेच काय, झोप मोडणे. तू माझी निद्रा म्हणजे तू माझी झोप मोडलीस. तर मूषक म्हणतो त्याच्यावर, मूषकः महाराज एकवारम मुंचतु. महाराज एकवार म्हणजे एकदा सोडा. संकटकाले अहमपि तव सहाय्यम डॅश. संकट काळात अहमपि मी सुद्धा, अपीचा अर्थ काय होतो सुद्धा, संधी आहे ते अहम प्लस अपी. सो संकटकाळी मी सुद्धा तव सहाय्यम म्हणजेच काय, तुझे सहाय्य, तुमचे सहाय्य करेन. तर क्रू धातू आहे म्हणजेच करणे. तर क्रूचं तुम्ही तुमंत कुठलं वापरणार, कर्तुम. काय वापरणार इथे, कर्तुम असं. ठीक आहे. मग वाक्य काय बघा, संकटकाले अहमपि तव सहाय्यम कर्तुम आगच्छामी. संकट काळात मी सुद्धा तुमची मदत करायला येईन.
असं मूषक म्हणतं. ठीक आहे. परंतु इदानीं मम बांधवान डॅश गच्छामी कृपया मुंचतु. ठीक आहे. पण म्हणजे आता बघा ते दृश्य आहे. दृश्यचं काय होतं? तुमंत द्रष्टुम होतं. काय होतं? द्रष्टुम. बघा द्रष्टुम. ओके. इथे व्यवस्थित लिहिलं जात नाही तरी पण मी असं ट्राय करते जेणेकरून तुम्हाला कळेल. द्रष्टुम. ठीक आहे. ओके. आता वाक्य बघा काय होतंय. परंतु इदानीम म्हणजे पण, इदानीम म्हणजे आता, मला माझ्या बांधवांना पाहण्यासाठी सोडा. म्हणजे माझे जे फॅमिली वगैरे आहेत त्यांना मला पाहण्याची इच्छा होते, तर तुम्ही आता तरी मला सोडा. कृपया मुंचतु. कृपया म्हणजे प्लीज मला सोडा. ठीक आहे. असा हा डायलॉग आहे आपला. आणि तुम्हाला कळलेलं आहे इथे तुम्हाला हा का दिलेला आहे संभाषापत्रमध्ये, कारण तुम्हाला समजायला हवं की कुठे आणि कसं वाक्यामध्ये तुमंत वापरलं जातं. ओके. आता काय काय आपण बघितलं. 3 रिकाम्या जागा आहेत. पहिली आहे गंतुम, दुसरी आहे कर्तुम आणि तिसरी आहे द्रष्टुम. ठीक आहे. पुढचं बघूया. चतुर्थम पदम लिखत. हे अगदी सोपं आहे. तुम्हाला पहिलं दिलेलं आहे तसंच तुम्हाला ती चौथी रिकामी जागा फिल करायची. जसं की त्रयीचं त्रातुम होतं, गईचं काय होणार? गातुम. ठीक आहे. मीलचं मेलितुम होतं, लिखचं काय होणार? लेखितुम. पूजचं पूज इतुम होतं, कथचं कथ इतुम होणार. हनचं हंतुम होतं, तसं मनचं मनतुम होणार. लभचं लब्धुम होतं, तसं रभचं रब्धुम होणार. बुधचं बोद्धुम होतं, तसं युद्धचं योद्धुम होणार. स्मृचं स्मर्तुम होतं, तसं क्रूचं कर्तुम होतं म्हणजे होणार. दृशचं द्रष्टुम, तसं स्पृशचं स्पृष्टुम. ठीक आहे. अगदी जसं आहे त्रातुम तसंच इथे त्रच्या इथे फक्त ग होणार, बाकी तसंच लिहायचं आहे आपल्याला. पूजचं इथे कसं लिहिलंय त्या लोकांनी? पूज इतुम, तसं इथे पूजच्या इथे कथ लिहायचं आहे आणि बाकी हा इतुम शब्द आहे तसाच तुम्हाला लिहायचा आहे. लभचं लब्धुम होतं, तसं रबचं रब्धुम सेम टू सेम तुम्हाला लिहायचं. काहीही बदलायचं नाही आहे, जसं आहे तसंच. म्हणून ह्या शब्दाला नेहमी बघायचं हा शब्द लिहिताना. ठीक आहे. अगदी सोपं. पुढे जाऊया आपण. धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखित. धातू हेत्वर्थक जो आहे अव्यय तो तुम्हाला प्रयुज्य म्हणजे तिथे अप्लाय करायचा आहे आणि वाक्य परत लिहायचं आहे. ठीक आहे. फक्त असं नाही करायचं की बाबा खादचं खादीतून केलं आणि झालं. तुम्हाला परत वाक्य पूर्ण जसंच्या तसं लिहायचं आहे. ठीक आहे. सो आता मी पहिली रूपं सांगते. खादचं काय होणार? तुबंत रूप सांगा. खादचं खादितुम, लभचं लब्धुम. त्याच्यानंतर काय बघितलं? क्रूचं काय? कर्तुम. पिबचं पातुम, हंचं हंतुम, लिखचं लेखितुम. ठीक आहे. इथेच आपण बघितलं बघा. एक मिनिट इथे हे का जसं इथे मिलचं मेलितुम झालं तर लिखचं काय होणार? लेखितुम. ठीक आहे. ओके. सो हे जे मी तुम्हाला सांगितलं तेच तुम्हाला परत त्या ब्रॅकेटच्या जागी टाकायचं आणि वाक्य लिहायचं. म्हणजे काय होणार बघा. शृगालः द्राक्षाफलम खाद उत्पतती. ठीक आहे. आता उत्तर सांगते आणि अर्थ सांगते वाक्याचा. शृगाल म्हणजे कोल्हा, द्राक्ष म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती स्टोरी ऐकली तुम्ही, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. त्यातलं हे वाक्य आहे की कोल्हा द्राक्ष खाण्यासाठी उडी मारतो. तर द्राक्ष उत्पत्ती याचा अर्थ उडी मारणे. ठीक आहे. सो उत्पत्ती याचा अर्थ खाली पडणे असं सुद्धा होतो. उडी मारणे असं म्हणजे वरून खाली पडणे वगैरे असं इथे अर्थ घ्यायचा आहे. ठीक आहे. सो खाद याचा अर्थ काय होतो? खाण्यासाठी. म्हणून संस्कृतमध्ये तुमंत काय वापरला आपण? खादितुम. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. काकः कावळा आणि तहानलेला कावळा त्यातलं वाक्य आहे. काकः जलम डॅश घटे उपविशती. ठीक आहे. कावळा पाणी पिण्यासाठी घड्यावर बसला. उपविशती म्हणजे बसणे.
ठीक आहे. मग पाणी पिण्यासाठी आपण काय वापरणार? तुमंत इथे पातुम, काकः जलम पातुम घटे उपविशती. कळलीत तुम्हाला 2 वाक्य? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. तिसरं, शृगालः मासखंडम डॅश काकस्ते स्तुती करोती. ही सगळी कशातली वाक्य आहेत? स्टोरीज मधलीच वाक्य आहेत. सो कोल्हा मासाचा तुकडा मिळवण्यासाठी, लभ म्हणजे मिळवण्यासाठी कावळ्याची स्तुती करतो. तर मिळवण्यासाठी म्हणजेच काय येणार इथे? तुमंत लभचं लब्धुम येणार. ठीक आहे. बघा इथे आपण बघितलेलंच होतं हे लब्धुम. पण तुम्ही म हलंत लिहिणार नाहीत इथे. का नाही लिहिणार? कारण इथे क व्यंजन आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही लब्धुम मध्ये तो म न लिहिता त्याचा वरती आपण अनुस्वार देणार. म्हणजेच कसं लिहिणार तुम्ही? लब्धुम असं इथे लिहिणार तुम्ही. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. भीमम हन, हनचं हंतुम येतं. भीमाने दुर्योधनाला, भीमाने हंतुम म्हणजे मारणे. ठीक आहे. सो इथे काय होतं? भीमाला मारण्यासाठी दुर्योधनाने कपटम अकरत म्हणजे कपट केले. हंतुम म्हणजेच काय? मारण्यासाठी. भीमाला मारण्यासाठी दुर्योधनाने कपट केले. पुढे आहे 5वं, शशकः निद्राम डॅश अगच्छत. मग शशकः म्हणजेच काय? ससा. ससा झोपण्यासाठी, अगच्छत म्हणजे गेला. झोपण्यासाठी, निद्राम मग करण्यासाठी ना. मग काय झालेलं आहे? क्रूचं कर्तुम झालंय. शशकः निद्राम कर्तुम अगच्छत. पुढे शेवटचं, सहपत्रम लिख लेखनीम स्वीकरोती. तो पत्र लिहिण्यासाठी पेन स्वीकारतो, लेखनी स्वीकारतो. तर लिहिण्यासाठी म्हणून काय झालं? लेखितुम. कसं लिहिणार तुम्ही? 1 मिनिट इथे. लेखितुम. ठीक आहे, असं होणार. कळलेलं आहे तुम्हाला? तुम कसं वापरायचं? तुमंत अव्यय इथे आपलं संपलेलं आहे. भाषा अभ्यास म्हणजे तुमचं संभाषा पत्रम सुद्धा इथे तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आय होप ते तुम्हाला सगळं समजलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, याच्यातून काही शिकता आलं असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे चॅनलला, त्यांनी प्लीज खाली सबस्क्राईब आहे तिथे क्लिक करा आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जर व्हिडिओ पोहोचवली तर त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. संस्कृत भाषा शिकायला सोपी जाईल. सो तुम्ही ते नक्कीच करा. तुमचे काही डाऊट्स असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. मी प्रत्येक कॉमेंटचा रिप्लाय देते. आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी अँड लव्हिंग मी. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.